जी नोटीस होती ती स्थगित केलेली आहे। मला वाटतं भाजपच्या काही लोकांनी नेत्यांनी जाऊन तिथे थोडं नाटक केलं आणि ते झाल्यानंतर स्थगिती ही हँडरायटिंगमध्ये आली, म्हणजे ही घाईघाईत दिलेली स्थगिती आहे। याचं कारण एकच होतं, कारण आम्ही सर्व जाऊन तिथे दर्शन घेणार होतो 5:30ला, जो कार्यक्रम अजूनही आमचा चालू राहणार आहे। आम्ही 5:30ला जाऊन हनुमानचं दर्शन घेणार आहे। पण एक म्हणणं नक्की आहे की आम्ही जे काल केलं ते भाजपचं जे दुतोंडी हिंदुत्व आहे किंवा चुनावी हिंदुत्व आहे ते एक्सपोज केलं। म्हणजे निवडणुकीसाठी आम्हाला हिंदूंना वापरलं जातं, पुढे केलं जातं आणि निवडणुका झाल्या की ह्यांच्याच राज्यामध्ये आमची मंदिरं ही सेफ नसतात। एका बाजूला आपण पाहतोय निवडणुकीच्या आधी काय काय अफवा पसरवल्या होत्या, म्हणजे कोणी सिद्धिविनायकवर क्लेम केलेला आहे, कोणी कुठच्या मंदिरावर क्लेम केला, मग ह्या बोर्डाने क्लेम केला आणि त्या बोर्डाने क्लेम केला। पण सत्य परिस्थिती ही आहे की भाजपचं सरकार बनल्यानंतर, म्हणजे अजून काय बनतं त्यांचा अजून विस्तार व्हायचा आहे, पण ते झाल्यानंतर हिंदू मंदिरच पहिली धोक्यात येतात आणि त्याच्यात हे हनुमानाचं मंदिर होतं। असो, आज ते झाल्यानंतर दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासमोर मला मांडायच्या आहेत, मुंबईच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, आपल्या सर्व नागरिकांसाठी महत्त्वाच्या आहेत। पहिली गोष्ट म्हणजे गेले 2 वर्ष आम्ही जे रस्त्याचा घोटाळा एक्सपोज करत आलेलो आहोत। आपल्याला आठवत असेल 2022 साली असेल, 2023 साली असेल आणि ह्या वर्षी देखील रस्त्याचा घोटाळा 6,000 कोटीचा आणि नंतर देखील 6,000 कोटीचा घोटाळा आम्ही इथेच पत्रकार परिषद घेऊन लोकांसमोर आणला, आपल्यासमोर आणला। ते झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेला मान्य करावं लागलं की ॲडव्हान्स मोबिलिटी हे द्यायची गरज नाही आहे आणि 6,000 कोटीवरनं 5,000 कोटीवर आणलं। त्यावेळी देखील मी सांगत होतो की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा ह्याच्यात हात आहे का, एकनाथ शिंदेंचा ह्याच्यात हात आहे का, जे 2 पालकमंत्री होते, मग केसरकर, जे मला माहीत नाही त्यांनी घोटाळा केलाय की नाही, पण अनियमितता नक्की आहे आणि अकार्यक्षमता तर दिसलीच त्यांची। अजूनही लहान मुलांना, विद्यार्थ्यांना युनिफॉर्म दिले गेले नाहीत अनेक शाळांमध्ये। किती कार्यक्षम आहेत, मंत्री म्हणून कसं काम केलंय सगळ्यांना माहिती आहे। तर ते आणि लोढा जे बिल्डर आहेत ह्यांचा ह्या घोटाळ्यात काही हात आहे का, अजूनही कुठेही स्पष्ट झालं नव्हतं किंवा सरकारकडून उत्तर आलं नव्हतं। पण गंमत अशी झाली आहे की मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी मी दोन्ही वर्षानंतर जेव्हा हे घोटाळे आपल्या माध्यमातून लोकांसमोर आणले, आत्ता कुठेतरी भाजप, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्सना पैसे मिळाल्यानंतर रस्त्याची कामं घाणेरडी प्रकारे काही मला वाटतं 20-25% झाल्यानंतर भाजप बोलायला लागली मुंबईतली की आता ह्या रस्त्यांवर SIT लावा। हेच मी गेले 2 वर्ष सांगत होतो की मुंबईचे जे रस्त्याचा घोटाळा चालू आहे एकनाथ शिंदेंच्या देखरेखीत, खोके सरकारच्या देखरेखीत, तो घोटाळ्याची चौकशी करा। चला, आज तरी भाजपला जाग आलेली आहे। 2 वर्ष मी सांगतोय की हिंमत असेल तर या सरकारमधून बाहेर पडा। निवडणुका होऊन गेल्या, कॉन्ट्रॅक्टर्सना त्यांचे पैसे मिळाले, घोटाळा झाला। आज भाजप नुसतं काहीतरी दाखवायचं म्हणून सांगते की SIT चौकशी लावा। माझी मागणी ही राहील की SIT पेक्षा सरळ सरळ एक EOWची चौकशी लावा, पाहिजे तर आमच्या आमदारांचं एक पथक बनवा, पत्रकारांना त्याच्यात असू द्या, काही टेक्निशियनना त्याच्यात असू द्या। आणि जो 700 किलोमीटर रस्ते घोटाळा साधारणपणे आपण पाहतोय, मी त्यावेळी पण सांगत होतो की प्रधानमंत्री महोदयांना आणू नका, भूमिपूजनासाठी त्यांना आणू नका। प्रधानमंत्र्यांचा हा अपमान आहे की तुम्ही त्यांच्या हाती एक भ्रष्ट कामाचं भूमिपूजन करताय। दुर्दैव असं